प्रिय सज्जन हो, आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील अत्यंत गूढ आणि जीवनाला दिशा देणारी ओवी पाहत आहोत. जय जय राम कृष्ण हरी. घेत श्रवणाचे निभांगे, दीन श्रोतयाम होवावे लागे. मनाचे निजांगे, भोगी जगाए सोजेसा, भोगी जगा सोजेसा. फक्त कानानी ऐकणे पुरेसे नाही, आपण रोज कितीतरी प्रवचने ऐकतो, कीर्तन ऐकतो, ग्रंथ वाचतो. आणि प्रश्न असा आहे, खरोखर ऐकतो का? आज बहुतेक वेळा आपले कान ऐकतात पण मन भटकत असते, म्हणूनच ज्ञानात उतरतेच नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, नको तर स्वतःच श्रोता व्हा. श्रोता म्हणजे फक्त ऐकणारा नाही, तर जो मनाने भावनेने आणि आज्ञाने त्या शब्दात एक रूप होतो. जसे एखादा भुकेला माणूस जेवणाकडे पूर्ण लक्ष देतो, तसेच साधकाने ज्ञानाकडे लक्ष द्यावे. अंतर्मनाने अनुभव घ्या. मनाचे निजांगे, भोगी जगा. हा शब्द खूप महत्वाचा आहे, भोगीजे. याचा अर्थ ज्ञान हे ऐकायचे नाही, ते जगायचे, अनुभवायचे, आत उतरवायचे आहे. उदाहरण पहा, साखरेची गोडी किती सांगितली तरी ती खाल्ल्याशिवाय कळत नाही. तसेच परमात्मा भक्ती शांतता हे अनुभवानेच कळते. आजच्या जीवनात उपयोग, आज आपण माहिती खूप घेतो पण अनुभव नाही आहे. म्हणून मन अस्थिर आहे, म्हणून शांती नाही. ही ओवी आपल्याला सांगते, ऐका पण तन्मय होऊन ऐका. समजा पण मनाने समजा आणि मग ते जीवनात उतरवा. बांधवांनो, परमार्थ हा बाहेर नाही, तो आपल्यात आहे. कानाने ऐकलेले ज्ञान बाहेरच राहते, मनाने अनुभवलेले ज्ञान जीवन बदलते. म्हणून श्रोतावा आणि मग अनुभव घ्या. म्हणून श्रोतावा आणि मग अनुभव घ्या. ही ओवी आपल्याला एकच सांगते, ज्ञान ऐकू नका, ते जगा. केत श्रवण करा पण अंतर्मनाने करा. एथ श्रवणाचे निपांगे, विनश्रोतिया होवावे लागे. हे मनाचे निजांगे, भोगी जेगा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. रामकृष्ण हरी माऊली.